मित्र नमस्कार. मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर सध्याचं एक पहिलं अपडेट म्हणजे काय न्यूज, की इराण आणि US कॉम्प्रोमाईज झालेला आहे आणि त्यात आता साधारण 15 दिवसासाठी युद्धबंदी जाहीर झाली आहे. यामध्ये अजून किती दिवस टिकणार ते अजून काय सांगता येत नाही. तरीसुद्धा एक जगाला टांगणीला लावलं होतं, की युद्धबंदी अणुयुद्धाचं एक भीतीदायक वातावरण तयार झालं आणि हे जर हे वाढत गेलं असतं तर अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले असते. महागाई वाढली असती, तेल दर वाढले असते, परत आणि जागतिक मंदी येण्याची पण शक्यता होती. पण या गोष्टी टळल्या आता. आता तरी इराण आणि अमेरिकेनं या गोष्टी वेळीच हे करून सावध होऊन हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, की अमेरिका एवढी तयारी असून अत्याधुनिक यंत्रणा सगळी युद्धाची सगळी शस्त्र असूनसुद्धा अमेरिकेला नमतं घ्यावं लागलं. याचं कारण काय असेल तर आपण एक शोधलं तर लक्षात येईल, की इराणनं आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर इराक आणि इराणचं युद्ध चालू होतं. त्यावेळेस जो इराणला अनुभव होता की कशाप्रकारे युद्ध केलं पाहिजे आणि या युद्धात टिकून कसं राहिलं पाहिजे. आणि यात काय झालं, की इराणनं संपूर्ण तयारी केली होती, की अमेरिकेला अगदी नमतं घ्यायलाच लावायचं. कारण खोमेनीने सांगितलं होतं, की आम्ही अमेरिकेला गुडघे टेकायला लावू. असं ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट टाकलीच होती आणि त्याप्रमाणेच झालं, की सर्व बाजूनी इराणनं काय केले, तयारी केली. इराणनं काय केले, की इराकचा अनुभव घेतला. इराक आणि अमेरिकेचं जे युद्ध झालं, त्याचा अनुभव म्हणजे अमेरिकेनं काय केलं, सद्दाम हुसेनला संपवलं आणि मग बाकीचं सगळ्या गोष्टीवर बॉम्बिंग जास्तीत जास्त प्रमाणात बॉम्बिंग करून ते इराकचं ताब्यात घेतलं असं त्यांचं त्यावेळेला अमेरिकेचं एक युद्धाचं हे होतं, नीती होती. आणि तीच युद्धाची नीती अमेरिकेला वाटलं होतं, की आता आपण इराणच्या संदर्भात वापरायची. टॉप लेवलचे जे सगळे जे टॉप लेवलचे नेते आहेत त्यांना हे केलं, की लोकांचा विरोध होता. त्यामुळं लोकं परत आपल्या बाजूनं येतील असं एक होरा होता आणि बॉम्बिंग करून सगळं बाकीच्या गोष्टी नष्ट करून ह्या पद्धतीनं असं अमेरिकेनं ठरवलं होतं. पण घडलं उलटंच. कारण इराणला माहीत होतं, की जर हे टॉप कमांडर सगळे टॉप लेवलचे नेते जर गेले, तर एखाद्या वेळा युद्धामध्ये हार पत्करावी लागणार. म्हणून काय केलं, इराणनं काय केलं, की जरी टॉप लेवलचे कमांडर गेले, नेते गेले, तरी खालची फळी तयार करून ठेवली. जसं जातील तसं 40 लोकं ठार झाली आत्तापर्यंतची, जे टॉप लेवलचे जे सगळे नेते होते, कमांडर होते. तरीसुद्धा काय केलं, इराणनं तयारी काय केली, जसं होतील तसं खालच्या फळी तयार करून ठेवल्या. आणि आपल्या सैन्याची विभागणी काय केली त्यांनी, जवळ-जवळ 16 ठिकाणी सैन्य विखरून ठेवलं. मिसाईलची यंत्रणा, ड्रोन यंत्रणा असेल, अटॅक यंत्रणा जी आहे, त्यामुळं सतत एकसारखे हल्ले चालू होते. त्यामुळे अमेरिकेला कुठं बॉम्बिंग करावं आणि काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं, की अशा पद्धतीने इराणनं काय केलं, की जबरदस्त प्रतिहल्ला करणे. त्यांनी जर हल्ला केला, की प्रतिहल्ला करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये काय केलं, की इराणनं बरोबर ओळखलं, की अमेरिकेला यात युद्धात नमवायचं असेल, तर अमेरिकेचे जे मित्र राष्ट्र आहेत, त्यांच्यावरच हल्ला चालू ठेवा आणि तिथले अमेरिकेचे जे युद्धाचे तळ होते, ते नष्ट करायला सुरुवात केली. म्हणजे आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे आणि इराणनं धमकी दिली, की जे काही सगळं आर्थिक जे सगळं हे आहे, अमेरिकेचं वर्चस्व इथं मित्र राष्ट्रांच्यामध्ये जे आर्थिक प्राबल्य आहे, ते सगळं नष्ट करू अशी धमकी दिली. दुसरी गोष्ट म्हणजे अ, चीन, रशिया आणि नॉर्थ कोरिया यांचा पूर्ण सहकार्य असल्यामुळं या युद्धात इराणला बरीच मदत झाली आणि त्याचा फायदा पण झाला. यामुळं अमेरिकेला कुठल्याही परिस्थितीत यामध्ये नमतं घ्यावं. त्यात ट्रम्प यांनी धमक्या देऊन काय होतंय का? इराण काय हे होतं, शरण येतं का हे बघितलं. पण तसं झालं नाही. उलट इराणनं 10 अटी म्हणजे काय, की युरेनियमचं शुद्धीकरण करणे, झालेल्या युद्धाचा खर्च जो आहे, तो इराणला द्यायचं ठरलेलं आहे. आणि परत जे सँक्शन्स आहेत, ते इराणवर जे सँक्शन्स आहेत ते उठवावेत. ह्याच्या महत्त्वाच्या मागण्या सोडल्या तर 10 मागण्या आहेत आणि ते अमेरिकेला त्या मान्यच कराव्या लागणार आहेत पुढं. आणि अशा पद्धतीनं ह्याचा जरी अशा पद्धतीनं जरी युद्ध थांबलं असलं, तरी नजीक पुढं काय घडेल अजून काय सांगता येत नाही. कारण इराणनं म्हणलेलं आहे, की आम्हाला अमेरिकेवर विश्वास नाही आहे. आम्ही आमची शस्त्र घेऊन तयारच आहोत. त्यामुळे पुढं काय होणार हे सांगता येत नाही. सध्या तरी आता हे प्रश्न थोडा झालेला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर कमी आलेले आहेत.
परत बाकीच्या गोष्टी सुरळीत चालू आहेत. भारतामध्ये पण सगळे जहाजं पेट्रोलची आणि गॅसची सिलेंडरची गॅस यानी सुरुवात झालेली आहे. सध्या तरी भारतात टंचाई नाही. जगभर टंचाई आहे, पण भारतात तरी अजून काही टंचाई नाही आहे. आणि युद्धाचा धोका संपला नाही याचं कारण काय, की इस्रायल अजूनही यासाठी तयार नाही, युद्धबंदीसाठी तयार नाही. इस्रायलनं जर लेबनॉनवर युद्ध हल्ले थांबवलं नाही, तर परत इराण पुन्हा युद्ध सुरू करण्याच्या या मनस्थितीत आहे. त्यामुळं सध्या तरी अजून काही सांगता येत नाही, की पुढं काय होणार आहे.